संपूर्ण देशात कोरोनानंतर बर्ड फ्लूने भीती निर्माण केली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष नवापूरकडे लागून आहे। नवापूर शहरात 15-16 मोठे फार्म असून आज 15 ते 20 लाख कोंबड्या फार्ममध्ये आहे। त्यावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर जोगी यांच्या निर्देशानुसार सर्व फार्ममधील कोंबड्यांचे व्हॅक्सिनेशन केले जात असून आमची टीम पूर्ण लक्ष देत असल्याचे डॉक्टर धोकर यांनी म्हटले आहे। 2006 मध्ये आलेल्या बर्ड फ्लूने अवघ्या देशाचे लक्ष नवापूरने वेधले होते। त्यावेळेस आलेल्या रोगामुळे लाखो कोंबड्या दगावल्या होत्या, तर काही कोंबड्यांना जिवंत खड्ड्यात पुरण्यात आलं होतं। तो काळ आजही पोल्ट्री व्यावसायिकांना आठवला तरी धडकी भरवतो। मैं अशरफ भाई कलकत्ता वाला बिसरवाड़ी तालुका नवापुर जिला नंदुरबार। हमारा पोल्ट्री का व्यवसाय है। अभी कुछ दिनों से बहुत दिनों से ऐसा चल रहा है अफवाहें कि भाई बर्ड फ्लू है, चिकन खाने से, मुर्गी खाने से ये हो रहा वो हो रहा। ऐसा कुछ है नहीं। भोपाल का रिपोर्ट भी आ गया है कि महाराष्ट्र में तो है ही नहीं, लेकिन पूरे इंडिया में बर्ड फ्लू नहीं है। इसके अंदर पहले भी कोरोना आया। कोरोना के अंदर भी फार्मर लोगों का बहुत नुकसान हुआ और अभी भी ये पिछले 8 दिनों से धीमे धीमे एकदम रेट डाउन होते जा रहा। तो फार्मर लोगों का बहुत बड़ा नुकसान हो रहा। तो प्लीज़ ये बर्ड फ्लू कुछ है नहीं क्या? अंडे खाओ, चिकन खाओ, तंदुरुस्त रहो, ऐसा कुछ है नहीं अभी तक के, और कोई भीति नहीं है, और फार्मर लोगों को नुकसान से बचाइए। परंतु त्यावेळेस आलेल्या बर्ड फ्लूमध्ये H1N1 हा घातक विषाणू होता, तर गुजरातसह इतर राज्यात दिसून येत आलेल्या बर्ड फ्लूमधील ही लक्षणे H5N8 आहेत। ही लक्षणे फक्त कावळा तसेच विदेशातून येणाऱ्या पक्ष्यामध्येच आढळले असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे असून आमच्या फार्ममधील कोंबड्यांना औषध किंवा वॅक्सिन वेळेवर देत पूर्ण काळजी घेतली जात असून बर्ड फ्लूचा धोका नसल्याची माहिती नवापूर पोल्ट्री फार्म असोसिएशनचे अध्यक्ष आरिफभाई बलेसरिया यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे। मी आरिफभाई बलेसरिया, नवापूर एक पोल्ट्री फार्मर आहे। आज हे 2-4-5 दिवसपासून जो वर्तमानपेपर न्यूजपेपरमध्ये बर्ड फ्लूची जी अफवा सुरू आहे, आमची लोकांना एक आग्रहभरी अशी विनंती आहे की म्हणजे 2006 मध्ये जो बर्ड फ्लू होता तसा कोणतीही बाब नवापूर का नंदुरबार जिल्ह्यामध्ये अशी कोणती बाब नाही। बरोबर, इथे पोल्ट्री फार्मला आमचे जे बर्ड आहे ते सलामत आहे। इथे जे दिसत आहे ते कावळामध्ये दिसत आहे। आज आमच्या गुजराती पेपरमध्ये जो भोपाल लॅबचा रिपोर्ट आलेला आहे त्याच्यात H5N8 हा स्ट्रेन कावळामध्ये दिसला आहे। त्याचा अर्थ असा आहे की जे बर्ड फ्लूचा जो स्ट्रेन आहे ते स्ट्रेन कमी आहे, म्हणजे लोकांना घाबरायची गरज नाही। 2006 मध्ये जेव्हा बर्ड फ्लू आला होता तेव्हा H5N1 हा प्रकारचा स्ट्रेन होता, म्हणजे तो स्ट्रॉंग होता। तेव्हा आमचे भरपूर कोंबडी मेली होती त्यावेळी। आता निस्ता कावळामध्ये आणि जे मायग्रेटेड बर्ड्स त्याच्यातच जे दिसत आहे, पोल्ट्री फार्मला बर्ड फ्लू दिसत नाही। म्हणून मी लोकांना एक असे रिक्वेस्ट करत आहे की तुम्ही अंडे का चिकन जर खाऊ घेतला तर तुम्हाला काही त्रास होणार नाही, काही होणार नाही। फ्लू का जो डर है वो अपने लग रहा है क्या? नहीं, ऐसा कुछ नहीं लग रहा है। आपके यहाँ बिक्री पे कोई परिणाम हुआ? नहीं, परिणाम कुछ नहीं। सब लोग बराबर लेके जा रहे हैं क्या? बराबर लेके जा रहे हैं। गुजरात राज्यातून अंडे व कोंबड्या घेऊन जाणाऱ्या वाहनांची पूर्ण तपासणी करून प्रवेश दिला जात असून आपल्याकडे या व्हायरसचा कोणताही धोका अजून तरी दिसून आला नसला तरी आम्ही आमचे येथे काही 2-5 कोंबड्या काही वेगळ्या कारणामुळे दगावल्या तरी त्यांचे सॅम्पल आम्ही टेस्टिंगला पाठवत असतो। फार्मरांना म्हणजे मागे त्यांनी इतका मार खाल्लेला आहे की पोल्ट्री फार्मरांना माहीतच आहे की बुवा आम्हाला काय काळजी घ्यायची आहे। सर्वात जास्त आम्हाला जे गाड्या वगैरे येत आहे बाहेरून अंडे भरायला, कोंबडी घ्यायला, ते गाडीला आम्ही आमच्या कॅम्पसमध्ये येऊ देत नाही। आणि आमचे जे लेबर वगैरे
खाताना म्हणजे त्यांना बरोबर शिजवायचं आहे. जर 40 डिग्रीने तुम्ही शिजवलं तर त्याच्यात कोणताही व्हायरस राहत नाही, म्हणजे लोकांना काही घाबरायचं काम नाही. बरं, आता आपण वॅक्सिन वगैरे असं काही कोंबड्यांना देण्यासाठी काही विशेष उपाययोजना करत आहात का? बर्ड फ्लूसाठी असं कोणताही वॅक्सिन नाही. बर्ड फ्लू हा व्हायरल इन्फेक्शन आहे आणि 8-10 दिवससाठी त्याचा लोड राहतो बर्ड्सवर आणि मग निघून जात आहे. म्हणजे त्याच्यासाठी अजूनपर्यंत कोणतंही असं वॅक्सिन अवेलेबल नाही. आपल्या नवापूर तालुक्यात असा काही एखादा फार्ममध्ये कुठे कोंबडी वगैरे मेलेल्याच्या काही आला का तुमच्यापर्यंत? नाही. आता तर असं काहीच नाही. आमचा आता कसं आहे, सीजन चेंज होत आहे, तर जे नॉर्मल पोल्ट्री फार्ममध्ये नॉर्मल जे मरण होत आहे 5-10 कोंबड्या 25 कोंबड्या तो राहत आहे. बाकी बर्ड फ्लू जर लागली तर हजारोची संख्येमध्ये कोंबड्या मरत आहे. सर, आपल्याकडे डॉक्टर वगैरेंचे काही उपाययोजनेसाठी डॉक्टर येत आहेत? हा, डॉक्टर असं गव्हर्नमेंटचे पण डॉक्टर येत आहे. आता जेव्हापासून हे अफवा सुरू आहे तेव्हापासून रेग्युलर पशुवैद्यकीय अधिकारी जे आहे त्यांची टीम आणि आमची पोल्ट्री फार्मची बी टीम आहे, नाशिक आहे, पुणे आहे, ते लोक पण व्हिजिट करत आहे आणि सर्व तकेदारी घेत आहे. आपल्याकडून काही असं कोंबडीचे काही नमुने वगैरे पाठवलेत का? हा, आमच्याकडून पण हे सॅम्पल वगैरे घेऊन गेलेले आहे. आता एक 5-6 दिवसात कळताय काय होत आहे ते लोकांना पाठवलेलं आहे. ओके, थँक्यू. एकीकडे कोरोना व्हायरस तर एकीकडे बर्ड फ्लूने थैमान घातलेलं आहे. त्या धर्तीवर आज नवापूर लाईव्ह न्यूजने नवापूर शहरातील आणि तालुक्यातील पोल्ट्री फार्म धारकांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे की आपल्याकडे जो स्ट्रेंड आहे तो फक्त कावळ्या आणि विदेशातून येणाऱ्या पक्ष्यांमध्ये दिसून आलेला असून कोणत्याही पोल्ट्री फार्ममध्ये अशा कोंबड्या मारण्याचा कुठेही प्रकार घडून आलेला नसल्यामुळे शहरात किंवा आपल्या नंदुरबार जिल्ह्यात घाबरण्यासारखे कोणतंही कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आज नवापूर लाईव्ह न्यूजने त्यांची पोल्ट्री फार्म अध्यक्ष म्हणून जे आरिफभाई बलेसरे आहेत त्यांची मुलाखत घेतली आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की आमच्याकडे अजून असा कोणताही स्ट्रेन दिसून आलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि रोज पशुवैद्यकीय अधिकारी तपासणी करत असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोल्ट्री असोसिएशन अध्यक्ष आरिफभाई बलेसरिया यांनी केले आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर.